राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप हंगाम 2024 अंतर्गत मंजूर झालेल्या पोस्ट हार्वेस्ट पीक विमा योजनेची रक्कम जमा केली जात आहे. या निधीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाही त्यांना पुढील 1 ते 2 दिवसात रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल, अशी अधिकृत माहिती या ठिकाणी मिळत आहे. याआधी मे महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच कापणीनंतरच्या नुकसानीसाठी भरपाई दिली जात आहे. या दोन्ही टप्प्यांमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक ओझ्यात काही प्रमाणात घट होणार असून आगामी हंगामासाठी त्यांना आत्मविश्वास मिळणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे दावे मंजूर झाले असले तरी त्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. शासनाकडून पूरक अनुदान वितरित झाल्यानंतर त्यांना देखील विमा रक्कम मिळणार आहे. प्रशासकीय प्रक्रियेतील थोड्या उशिरामुळे विलंब होत आहे, मात्र सरकारनं लवकरच ही रक्कम देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 ते 2 दिवसात ही रक्कम जमा होणार आहे. जुने थकबाकी विमा दावे देखील लवकरच सुटणार असल्याची माहिती समोर आली आहे. 2021 आणि 2022 मधील थकीत रक्कम येत्या काही दिवसात जमा होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी या पैशाची दीर्घकाळ प्रतीक्षा केली असल्याने आता त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची नियमित तपासणी करावी. नोंदणीकृत मोबाईलवर आलेले मेसेज तपासणे ही फार महत्वाचं आहे. जर काही कारणास्तव खात्यात पैसे जमा झाले नसतील तर 2 दिवस थांबून नंतर जवळच्या बँक शाखेत किंवा तालुका कृषी कार्यालयात जाऊन चौकशी करावी. अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती आणि तुम्हाला मदत या ठिकाणी मिळली जाईल. मित्रांनो, सध्या प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या अधिकृत पोर्टलवर या नवीन वितरणाची नोंद दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोर्टलवर वेळ वाया न घालवता थेट बँकेत किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधणं या ठिकाणी योग्य ठरेल. काही वेळा ऑनलाईन माहिती अपडेट होण्यास विलंब होतो, त्यामुळे प्रत्यक्ष चौकशी हीच अचूक पद्धत ठरते. जर 1 ते 2 दिवसात तुमच्या खात्यावरती रक्कम जमा झाली नाही तर थेट तुम्ही बँकेमध्ये जाऊ शकता किंवा जवळच्या कृषी कार्यालयामध्ये जाऊ शकता. धन्यवाद.